लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. थोडंसं टेक्निकल डिस्कशन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये चालू आहे, त्यामुळे आम्ही थोडंसं थांबलो होतोय, परंतु मॅच थांबवता येणार नाहीये. मॅचला करूयात सुरुवात झाली आहे. सुरेश मुनीम आहेत बॉलिंग मार्कवरती, स्ट्राईकवरती असतील अजित पाटील. पहिला चेंडू इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आणि हा कॅच हातामधून निसटलाय. कॅच कुणाकडून निसटलाय प्रवीण सर? तर विजय पनवर यांच्याकडून. या टीमचा सर्वात लकी चॅम्प म्हणून पाहिलं जातं रॉयल संघासाठी, आणि आवर्जून सर्व खेळाडू उपस्थित असताना देखील विजयची जागा टीम मध्ये कधीही बनते. एखादा खेळाडू बाहेर येऊ शकतो, परंतु विजयचं मैदानाच्या आतमध्ये असणं म्हणजे खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं टीमला एक वेगळं स्पिरिट देण्याचं त्याचं काम असतं. छोटीशी चूक त्याच्याकडून झाली, परंतु याची दुरुस्ती तो निश्चित स्वरूपाने करेल. राईट ओव्हर द विकेट. हलकासा ओव्हरपिच चेंडू होता, लॉफ करायचा प्रयत्न, मिसटायमिंग स्ट्रोक हवेमध्ये. तुषार शर्मा तिथे उपस्थित आहेत. कॅच कंप्लीट केली जाते, सफलता झाली आहे प्राप्त, आणि पहिला मोठा धक्का, पहिली मोठी खिंडार इथं मात्र पडते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज प्रवीण बॅक टू द पवेलियन. तर जरूर आपण पाहतो पहिल्या सत्राचा खेळ इथं मात्र चालू आहे. 2 धावा धावफलकावरती आल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बाद झालेला फलंदाज प्रवीण त्याची जागा भरून काढण्यासाठी, प्रणय माफ करा, आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय नवीन फलंदाज अर्थातच वैभव निंबाळकर हे आलेले आहेत. आणि ज्या प्रकारे थोडा वेळ आधी चर्चा चाललेली, त्यांच्याकडे देखील विराज कंपनीच्या खूप चांगल्या क्रिकेट बॅट आहेत, टेनिस क्रिकेटच्या बॅट्स, आणि जर का तुम्हाला त्या बॅट्स हव्या असतील तर आजच संपर्क करा त्यांच्याबरोबर आणि आपले टेनिस क्रिकेट अधिक सुखदायी बनवा. खूप चांगली गोलंदाजी झाली आहे सुरेश मुनीम यांचे. आतापर्यंत आपण पाहतोय की मागील मॅचमध्ये देखील प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावल्यानंतर 3 विकेट त्यांनी संपादित केले होते 2 षटकामध्ये. अवघ्या 4 धावा खर्च करत म्हणजे आपल्या क्रिकेटिंग करिअरच्या पुन्हा एकदा पीक फॉर्ममध्ये आलेत. मागील 1-2 वर्ष आधी जर सांगायचं म्हणलं तर थोडेसे लयमध्ये नव्हते, सातत्याने त्यांच्या विरोधामध्ये मार पडायचा सपाटून, परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये संधीच देत नाहीये फलंदाजांना डोकं काढण्याची वरती. आणि ही स्ट्रेंथ आहे. तुमच्या संघाचा जो प्रमुख गोलंदाज असतो, आघाडीचा गोलंदाज असतो, तो जेव्हा तुमच्या टीमला एक चांगली सुरुवात करून देतो ना, त्याच्यानंतर मात्र ऑटोमॅटिकली संपूर्ण टीम ही चांगल्या पद्धतीने काम करते. हा चांगला प्रयत्न, इथे मात्र रनआउटची संधी, आणि घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये तर अजित पाटील रनआउट होऊन तंबूच्या आशाला गरज होती का? नाहक प्रयत्न चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळेला, आणि फलंदाज अजित पाटील यांच्या खेळीचा होता अंत. तर पुन्हा एकदा मॅचकडे थोडंसं फोकस करूयात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत, अर्थातच ज्युनियर मयूर. क्या बात आहे, ज्युनियर मयूर. ज्युनियर नेमार ऐकलाय फुटबॉल जगतामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये. ज्युनियर AB, मिनी AB पाहिलाय.
आणि आता मात्र ज्युनियर मयूर आलेत, कारण की या संघामध्ये मयूर कविटके देखील आहेत आणि कदाचित म्हणून की काय याला नाव दिलं गेलं ज्युनियर मयूर, बेबी बे आय थिंक. तर अशी काही नावं आहेत जी मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात आणि इथे मात्र आपण पाहतो काहीसा ताच प्रकार घडतोय जिथे मात्र मयूर आलेत. तर वाईटचा इशारा पंचांचा येतो. 5 धावा धावफलकावरती आलेत. नॉन स्ट्रायकर एंडवरती असलेला आहे. लोअर फुलटा चेंडू लॉफ जरूर केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून बॉबी तिथे येत आहेत. चेंडू हातामधून निसटतोय. कम्मालीचे एफर्ट्स होते. चेंडू हातामध्ये जवळ लागलाच होता, परंतु त्याला गॅदर करता आला नाहीये. एक धाव वेगाने कंप्लीट झाली आहे. स्ट्राईक रेंजवरती आपण पाहतो की फलंदाज वैभव निंबाळकर आलेले आहेत. एक चांगल्या धाटणीचे फलंदाज आहेत आणि भरपूर साऱ्या अपेक्षांनी या खेळाडूकडे देखील पाहिलं जाते. मोठे फटके येणार का हाच प्रश्न. जागा भरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु खोलवर पद्धतीचा चेंडू होता. ही स्पेशालिटी राहिली आहे. अरविंद यांची एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरीसाठी कॉल. वेगाने दुसरी धाव देखील कंप्लीट होते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मयूर यांचं म्हणावं लागेल बघा. पहिली धाव खूप वेगाने त्याने कंप्लीट केली आणि दुसरीसाठी जर सांगायचं म्हटलं तर वैभव जोपर्यंत पाठी वळून पाहिल तोपर्यंत हा मयूर मात्र अर्ध्या पिच पर्यंत पोहोचला होता. पहिली धाव किती वेगाने तुम्ही कंप्लीट करता त्याच्यावरती डिपेंड असतं तुम्ही पुढची धाव कंप्लीट कराल का नाही. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ठोकला गेलाय. तुषार शर्मा कमालीचं क्षेत्ररक्षण. काय वेगाने चेंडू वरती आलेत. सिंगल रिदम मध्ये त्याला पिकअप करतायत आणि लगेच बघा काय क्षेत्ररक्षण आहे. हे क्वालिटी क्षेत्ररक्षण, हे दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि हे तेव्हाच गवसतं तुम्हाला जेव्हा तुम्ही भरपूर वेळ मैदानावरती व्यतीत करता. खूप कमी असे खेळाडू आहेत जे मैदानावरती येताना या मैदानाचं मी तर असं म्हणेल की प्रवीण सर पाया पडतात आणि तुषार शर्माची स्पेशालिटी आहे. तुषार जेव्हा मैदानावरती येतो भरपूर वेळा असं पाहिलंय मी, जेव्हा प्रदीप स्टेशनरीवरून त्याची एंट्री होते त्यावेळेला तो मैदानावरती जेव्हा पाय ठेवतो, अगदी प्रॅक्टिस सेशन असू दे का मॅच डेला असू द्या, तो पहिले मैदानाच्या पाया पडतो आणि त्याच्यानंतर तो मैदानामध्ये येतो. हे असतं समर्पण, हे असतं डेडिकेशन आणि क्रिकेटला अक्षरशः त्याने पॅशन म्हणून जोपासलं नाहीये तर सर्वस्व म्हणून जोपासलं. आणि म्हणूनच की आपण पाहतो की मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये आज देखील जेव्हा तुषार शर्मा जातो एखादा स्पर्धा पाहण्यासाठी देखील, तेव्हा देखील तुषार शर्माला एक वेगळी रिस्पेक्ट आणि एक वेगळा दर्जा दिला जातो. यावेळेस आपण पाहतो षटकाचा झालाय खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतो की 11 धावा अंकित केल्या गेल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय की 11 धावा अंकित केल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 माफ करा. कम्मालीचं क्षेत्ररक्षण. वा क्या बात आहे. रबाडा काय वेगाने चेंडू वरती आले आणि मरीचा कॉल त्याने लगेच ऐकला, तुला वरती थ्रो द्यायचा आहे. आणि काय सुंदर फेकी होती. पॅरलल थ्रो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अरविंद चेंडू हातामध्ये घेतला रे घेतला, लगेच स्टंपावरती त्याचं इम्पॅक्ट दर्शवलं आणि एक मोठी रनआउट इथे मात्र प्राप्त होईल. क्षेत्ररक्षण स्ट्रेंथ बघा क्षेत्ररक्षणाची किती मजबूत आहे. विरोधकांना अक्षरशः खिंडर पाडण्याचा जो प्रयत्न केला गेलाय तो यशस्वी झालाय. रबाडा एक गुणवंत खेळाडू आहे प्रवीण सर आणि एक उभरता खेळाडू आहे. लेदर क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ दाखवतो आणि पावसाळी रबर बॉल स्पेशलिस्ट आहे. रॉयल संघामधून खेळत असताना पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये याची गोलंदाजी अगदी आपण जवळून पाहतो, परंतु टेनिसमध्ये त्याला गोलंदाजीची संधी मिळणार का हा देखील एक प्रश्न बनतो. काहीशी इजा मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. तुषार शर्मा यांना
आली की काय? प्रार्थना हीच असेल की ही इजा जास्त मोठी नसावी, कारण की संघाचे प्रमुख खेळाडू जेव्हा अशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये थोडीशी इंजर्ड होतात ना प्रवीण सर, तर प्रत्येक पाठीराखा हा स्तब्ध होतो. यस, लगेच कॉल दिला गेला 12व्या खेळाडूसाठी आणि 12व्या खेळाडूच्या रूपामध्ये आपण पाहतो की पंकज आमच्या बरोबर आहेत. ही एक स्पेशालिटी राहिली रॉयल संघाची. ज्या दिवशी पंकज अवेलेबल आहे त्या दिवशी न सांगता ॲज अ 12वे खेळाडू म्हणून आमच्या कॉम्बॉक्समध्ये येतात प्रवीण सर. आणि कालच आपण चर्चा करत होतो 12वा खेळाडू. आजच्या घडीला जर सांगायचं म्हटलं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फरदीन नावाची एक वेगळी चर्चा चालू आहे, एक वेगळं वादळ आहे टेनिस क्रिकेटमधलं. फरदीन अक्षरशः भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन धडकलंय. आणि या फरदीनबद्दल सांगायचं म्हणलं ना, त्याच्या सुरुवातीच्या क्रिकेटिंग करिअरमध्ये त्याने ॲज 12वा प्लेअर म्हणून मोठमोठ्या टीमांमध्ये स्थान पटकावलंय. कधी 200 रुपये, कधी 300 रुपये, कधी जेवणाच्या गोष्टींवरती तो असं 12वा त्या टीममध्ये राहिला. परंतु आज ISPLच्या माध्यमातून त्याच खेळाडूवरती तब्बल 15,63,000ची बोली लागली. म्हणजे तुम्हाला तुमच्या संघामध्ये क्षेत्ररक्षण, बॅटिंग, बॉलिंगसाठी स्थान मिळतंय का नाही याहून अधिक महत्त्वाचं असतं की माझ्या टीमसाठी किती वेळ देतोय. आणि एक दिवस असा येतो, एक दिवस जरूर असा येतो, त्या दिवशी मात्र तुमच्या नशिबाचा पत्ता हा बदलतो म्हणजे बदलतो. यावेळेस मात्र स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे मन्नी पुन्हा एकदा इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. तर 16 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. भरपूर सारे क्रीडा रसिक आहेत. आज मात्र सुट्टीचा दिवस साजरा करण्यासाठी इथे आलेत. आम्हा कळंबोलीकरांना सांगायची जास्त काही गरज नाहीये प्रवीण सर. शनिवार आणि रविवारचा दिवस म्हणलं तर आपलं मस्तपैकी सकाळी नाश्ता करायचा, सकाळच्या सत्रामध्ये याच मैदानावरती क्रिकेट एन्जॉय करायचं, दुपारच्या सत्राला पुन्हा एकदा घरी जाऊन जेवणाचा आनंद घ्यायचा, थोडीशी विश्रांती घ्यायची आणि ठीक 4 वाजले ना वाजले पुन्हा एकदा मैदानावरती उपस्थिती दर्शवायची. म्हणजे एकीकडे सांगायचं म्हणलं तर घरच्यांना देखील वेळ द्यायचा सुट्टीच्या दिवशी आणि थोडासा वेळ कळंबोलीच्या या खेळाडूंसाठी देखील द्यायचा आहे. आणि आज कळंबोलीचे खेळाडू ज्या प्रकारचं क्रिकेट खेळतात, ज्या स्तरावरती क्रिकेट खेळतात, याच्या पाठीमागचं खरं कारण काय असेल ना, ते म्हणजे कळंबोलीच्या जनतेने सातत्याने दर्शवलेलं हे प्रेम. तर पुन्हा एकदा सुरेश इनसाइड आउटचा खेळायचा प्रयत्न, एक रन वेगाने कंप्लीट केले गेलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की प्रवीण आलेत. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली गेली. 18 धाव फलकावरती आहेत. बघा प्रत्येक धावेनंतर सावंत सर देखील अक्षरशः टाळ्या वाजून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करतायत. त्यांना माहिती आहे की समोर एक दांडगा संघ आहे, समोर एक प्रबळ दावेदार आहे आणि यांच्या अगेन्स्ट खेळणं तेवढं सोपं राहणार नाही. परंतु ज्या चिकाटीने, ज्या मेहनतीने इथे खेळाडू माझं खेळ दाखवतात याबद्दल नक्कीच त्यांचं कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. आखूटप्प्याचा चेंडू होता, यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, नीटचा चेंडू संपर्कामध्ये येत नाहीये आणि इथे मात्र आपण पाहतो की डॉट बॉलची झाली आहे सांगता. अजून एक डॉट बॉल, 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 18 धाव फलकावरती येत आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात.
तर हुलगेजी देखील आज आमच्या समोर जुडले गेलेत, तर त्यांचं देखील वेलकम करूयात आज या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर पिलाने साहेब हे देखील आलेले आहेत, तर त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. आणि मेटकरी साहेब आज स्पेशली आलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. तर ऋषी लवटे ज्यांचे पिताश्री याच कळंबोलीच्या मैदानावरचे वेगवान गोलंदाज होते, त्यांचे चिरंजीव ऋषी लवटे इथे आलेले आहेत, तर त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. आपले पिताश्री एका काळचे वेगवान गोलंदाज आणि त्यांचे सुपुत्र मात्र क्रिकेटपासून दूर राहत आहेत. वेगळं क्षेत्र त्यांनी निवडलंय, तिथे मात्र ते वेगवान क्रिकेट खेळत आहेत, तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. इवन स्टार मित्रमंडळाची संपूर्ण भिंत आज मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते, ज्यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेला यशस्वीता पार पाडण्यासाठी सहकार्याची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये संदीप होते, चेंडूच्या खालती कॅच कंप्लीट केला जातोय आणि फलंदाज इथे मात्र होईल बाद. तर याचबरोबर आपण पाहतोय एक धाव कंप्लीट झाली आणि दुसरी धाव घेत असताना मात्र माफ करा, तिसरी धाव घेत असताना बॅट्समन बाद होतोय, तर 2 धावा इथे मात्र मिळतील. क्लब बद्दल देखील झाली तर खूप मला बरं वाटेल. इव्हन स्टार स्पोर्ट्स क्लब याच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर ऋषी लवटे जे इथे बसले त्यांचे पिताश्री अर्थात धनाजी लवटे साहेब, संतोषजी लवटे साहेब, माफ करा संतोषजी लवटे साहेब, कळंबोलीतील वेगवान गोलंदाज. या संघामध्ये आय थिंक संतोषजी मदने हे देखील या संघाचे भाग होते. त्याचबरोबर सकपाल हुकमी एक्का षटकारांचा तो देखील याच संघाचा एक भाग होता. त्याच्यानंतर सांगायचं म्हणजे तर इरफान सारखा एक परफेक्ट ऑलराऊंडर या संघामधला होता. म्हणजे कळंबोलीमधील चांगले खेळाडू इव्हन स्टार स्पोर्ट्समधून आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेत. आणि आज तर संतोष मध्ये यांच्यासाठी मात्र एक पारितोषिक असणार, सलग 2 चेंडू, शेवटचा एक बॉल आहे आणि या शेवटच्या एक बॉलवरती जर का त्रिफळा उद्ध्वस्त केला तर 500 रुपयांचं पारितोषिक दीपक यांच्याकडून. हलकासा ओव्हरपिच चेंडू होता, लॉफ जरूर केलाय आणि क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. बघा प्राइज यासाठी होतं जर त्रिफळा उद्ध्वस्त केला तर, परंतु फलंदाज बाद होतोय. आणि इथे मात्र आपण पाहतो की पहिल्या इनिंगचा झाला खेळ समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर एक छोटी धावांची संख्या इथे उभारला गेली आणि आपण पाहतो 22 धावा झाल्यात, 23 आव्हान असेल. डीजे 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 ए आणि त्याचबरोबर काळभैरव संघ. 22 धावा झाल्यात, 23 आव्हान असेल.
तर मॅन ऑफ द सिरीजसाठी दिली जाणारी स्पोर्ट्स सायकल इथं मात्र आलेली आहे आणि या स्पोर्ट्स सायकलवरती बसणार कोण, तर या प्रश्नाचं उत्तर सायंकाळी ठीक 6:30 वाजता आपल्याला मिळेल. तर नक्कीच आवर्जून बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहावं. 10 ते 12 हजार रुपये मार्केट प्राइस असलेली ही सायकल आता मात्र आमच्या अगदी व्यासपीठाच्या समोर आली आहे आणि हिच्यावरती बसणार कोण याच्या शोधामध्ये आम्ही आहोत. देखण्यात सुंदर अशा ट्रॉफ्या, अतिशय मोठ्या, अतिशय सुबक आणि मन वेधणाऱ्या या ट्रॉफीज 22 झालेत, 23 टू विन आहे. प्लीज चला लवकर 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 सामन्याला सुरुवात करूयात आपण. तर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आलेत, अर्थात रायझिंग स्टार आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय की आंध्र रसद कळंबोलीचा अर्थात प्रभात आणि त्याच्याबरोबर आलेत परेश खडके. तर निश्चित स्वरूपाने एक छोटी धावसंख्या इथे मात्र उभारली गेली आहे. 22 धावा झालेल्या आहेत आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 23 धावांची. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये पुढील होणारा सामना काळभैरव संघ आपणास आम्ही विनंती करतो या आपण लवकर. त्याचबरोबर जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस आपणास देखील विनंती असेल की टॉससाठी यायचं. आनंद माने सरकार या आपण लवकर. तर चला सामन्याला सुरुवात करायची, प्लीज लवकर. वैभव या, पोझिशन घ्यायची आपण. संदीप देखील आत आलेत. तर जवळजवळ क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सागर. पहिलीच मॅच सुपर डीजी माऊली या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना सागरने काय कमालीची गोलंदाजी केली होती. अक्षरशः विरोधकांना शांत ठेवण्याचं काम त्याने केलं होतं आणि या मॅचमध्ये छोटी धावसंख्या आहे आणि ही धावसंख्या वाचवत असताना कितपत चांगली गोलंदाजी सागर करणार. समोर एक मोठं आव्हान आहे, समोर एक कडवट आव्हान आहे. सध्याच्या घडीला सर्वाधिक इनफॉर्म फलंदाज कळंबोलीमधला, ज्याला मात्र ओळखलं जातं मोठमोठे स्ट्रोक्स खेळण्यासाठी, त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करायची. पहिला चेंडू लोवर फुल टॉस लॉफ केलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि इथे आयवा कॅच हातामधून निसटलाय. बघा आयवा कॅचचं पारितोषिक हे चालू असणारे आज संपूर्ण दिवसभर. कुठल्याही क्रीडा रसिकाने, खेळाडूने नव्हे, क्रीडा रसिकाने जर का कॅच पकडला तर मात्र तुम्हाला आयवा कॅचचं पारितोषिक हे दिलं जाणार आहे. त्याच्यामुळे षटकार लागा. बघा विनंती असेल जेव्हा षटकार लगावले जातात, चेंडू तुमच्याकडे येतोय तर प्रयत्न करा कॅच पकडण्याचा, कारण की आयवा झेलसाठी कॅश प्राइज आहे. आणि जसं आम्ही संध्याकाळच्या सत्राकडे जाऊ तसं कॅश प्राइजची व्हॅल्यू ही वाढत जाणार आहे. काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं पण या स्पर्धेला देण्याचा प्रयत्न मात्र आमचे आयोजक करतायत. आज जर सांगायचं म्हणलं तर आज या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहतो हिल बेलकडून एक वेगळं उपहार दिला जाणार आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या बॉडीचे पूर्ण बॉडी मसाज असेल, त्याच्याबरोबर आपण पाहतोय स्टीम असेल, त्याचबरोबर आपण पाहतोय की ज्या प्रकारे सध्याच्या घडीला इस्तेमा केला जातो, ज्याच्यामध्ये रक्तशुद्धीकरण केलं जातं, अशा विविध थेरपी मात्र तुम्हाला उपलब्ध दरामध्ये आणि विशेष सूटमध्ये करून दिल्या जाणार आहेत. प्रोप्रायटर दिनेशजी जाधव यांच्याकडून मात्र हा सुवर्ण संधी दिला गेलाय. तर जरूर जरूर काही क्रीडा रसिक आहेत जे आवर्जून या सूचनेचा मात्र निर्वाळा करतायत आणि नक्कीच सांगतायत की हो आम्ही देखील हिल बेलला जरूर भेट देऊ, कारण की सध्याच्या घडीला सांगायचं म्हणलं तर बॉडी स्टीफ होते, बॉडी जखडते. आपली दैनंदिन लाईफ एवढी बिझी झाली आहे की आपल्या शरीराला वेळ देता येत नाही. म्हणून आवर्जून प्रत्येकाने कमीत कमी 2 महिन्यानंतर एकदा तरी आपल्या बॉडीचा प्रॉपर मसाज केला पाहिजे, ज्यामुळे तुमची बॉडी ही पूर्ण खुलून जाते, पूर्ण मोकळी होते, ज्यामुळे तुम्हाला मात्र क्रॅम्प येणं, त्याच्यानंतर लचके मारणं, त्याच्याबरोबर ज्या प्रकारे आपण पाहतोय की कधी कधी आपला पचकतो एखादा बाहेर ऑर्गन, एखादा भाग शरीराचा, त्यावेळेला मात्र आपण पाहतो की लचकत नाही. अशा गोष्टीपासून जर दूर राहायचं असेल तर बॉडी मसाज एक चांगला विकल्प आहे. तर चला विनंती असेल विराट कॅप्टन या, आपण कॅप्टनला घेऊन यायचं विराट. तर काळभैरव संघाचे संघनायक चला आपणास विनंती असेल यायचं आपण. आणि इथे आपण पाहतोय की
जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश संघाचे संघनायक आलेत, त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. आणि विराट भरपूर दिवसानंतर व्यासपीठावरती येतात. विराट मोठे झालेत आता, मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी इम्प्रूव्हमेंट दिसते. सूरज काय सांगाल तुम्ही? येस, निश्चित स्वरूपाने विराट आता थोडे इम्प्रूव्ह झालेत, परंतु त्यांचे स्ट्रोक इम्प्रूव्ह होणं खूप गरजेचं आहे. यायचं आहे आपण. यस, वेलकम असेल तुमच्या सर्वांचं. चला आयोजक टॉस करून घ्यायचं आहे. बाळा चला आपण टॉस कंप्लीट करून घेऊयात. सागरजी यांना विनंती असेल आपल्या शुभाचे आपण टॉस करायचं. सागरजी यांना विनंती असेल चला आपण टॉस करूयात. बाळासाहेब कोरपे देखील आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. मागील 2.5 वर्षांमध्ये सांगायचं म्हटलं तर मित्रांनो तब्बल 200 कोटीहून अधिकचा निधी सर्वसामान्य जनतेपर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून पोहोचवला गेलाय. आणि रायगड पनवेल या परिसरामध्ये आपण पाहतो की असंख्य सारे सर्वसामान्य जी जनता आहे त्यांच्यापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून फुल ना फुलाची पाकळी आणि अगदी मोठमोठ्या धनराशी आर्थिक मदत ही पोहोचवण्यामध्ये बाळासाहेब कोरपेंचं खूप मोठं योगदान लागलेलं आहे. तर ते आमचे थोर समाजसेवकच म्हणावं लागतील जे आमच्या समोर जुळले गेलेत, तर त्यांचं देखील स्वागत करूयात. अर्थात बाळासाहेब कोरपे. बॅटम ओव्हर द विकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 10 धावा धावफलकावर केले. सागरने खूप चांगला कमबॅक केलाय. पहिल्या षटकार लगावल्यानंतर अपेक्षापेक्षा जास्त चांगली गोलंदाजी सागरने दर्शवली आणि शेवटच्या बॉलवरती एक विकेट देखील त्यांनी संपादित केला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय अजित पाटील आलेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं रोडपाली ग्रामीण संघाचा पाया रचला ते म्हणजे अजितजी. आणि त्या पायावरती आज एक मोठी इमारत आपल्याला पाहायला मिळते आणि त्या इमारतीमध्ये वरच्या मजल्यावरचा जो फ्लॅट आहे अर्थातच सध्याच्या घडीचा परेश कडके, म्हणजे एकीकडं जुने जाणते खेळाडू आणि येणारं उज्ज्वल भविष्य, या दोघांमधलं हे बॅटल. कट करण्याचा प्रयत्न. स्टायलिश फटका होता परंतु तिथे नितेश कमालीचं क्षेत्ररक्षण. काय एफर्ट दर्शवतायत. जबरदस्त जबरदस्त क्षेत्ररक्षण. तर राजू दादा हे देखील आज जुडले गेलेत. तर राजू शिंदे साहेबांचं देखील आपण मोस्ट वेलकम करूयात. एका काळचा उत्कृष्ट खेळाडू, तर नक्कीच त्यांचं देखील मोस्ट वेलकम करूयात TCC संघाचे. आणि राजूजी यांना एक आवर्जून विनंती असेल, जर तुम्ही थांबणार असाल तर आम्हाला तुमची थोड्या वेळासाठी मुलाखत घ्यायची स्टेजवरती, कारण की आम्ही एक संकल्पना ठेवली होती शाम की चाय और बडो की राय. त्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला काही गोष्टी आहेत, तुम्ही इथं कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून आमच्याबरोबर कराल. क्रिकेटच्या कॉमेंट्री बरोबरच काय जुन्या आठवणींना आपण उजाळा देणार आहोत. आणि नक्कीच आज जर का राजूजी आमच्याबरोबर जुडलं गेलं तर मी तर म्हणेन की आमचं भाग्य. बॅटीची एज आणि क्षेत्ररक्षक बघा काय कमालीचा झेल. जबरदस्त ट्रॅप. कौतुक करावं लागेल यष्टीरक्षकाचं, एवढं इझी नसतं मित्रांनो क्लोज क्लिपिंग करणं. आणि आदिनाथनं मात्र कमेलीचा झेल टिपलाय. फक्त आणि फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एक विकेट. परेश सारखी मोठी त्यांनी लपकली. म्हणजे अनुभव काय असतो हे मात्र परेशला निश्चित स्वरूपाने आजी त्यांनी सांगितलं. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळला गेलाय. फाईनच्या डोक्यावरून चेंडू सरळ जाते रॉयलच्या पॅव्हिलियन मध्ये
राहुलनी तो कॅच कंप्लीट केला, परंतु राहुल जेव्हा आम्ही आयवा कॅचची सूचना दिली होती त्या सूचनेच्या खाली एक महत्वाची टीप होती, ती अशी होती की आयवा कॅच फक्त आणि फक्त क्रीडा रसिकाला आहे, खेळाडूला नाही. स्कोर 5 पाहिजेत 12 मध्ये. 5 धावांची आवश्यकता असेल. तर 5 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. यावेळेस मात्र संतोष मदने यांचा नजाकतने नटलेला आणि टिपिकल संतोष मदने स्ट्रोक येतोय. नटराज मुद्रा धारण करत षटकार.